सातारा जिल्ह्याला हवामान खात्याने पुढील 3 दिवस येलो अलर्ट दिलेला आहे। मात्र गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे कोयना धरण असेल किंवा अन्य 5 धरणे एकूण 6 धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात सुरू आहे। आणि कोयना धरणातून जो रात्री 12 वाजता 3 फुटांनी दरवाजे उचलण्यात आलेले आहेत सर्व, आणि त्यातून 23,520 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे कोयना आणि कृष्णा नद्यांना अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात पाणी पातळी वाढल्याचं पाहायला मिळते। कराड शहरातील वीर मारुतीचं जे मंदिर आहे ते सुद्धा आता बुडण्याच्या परिस्थितीत आहे। दुसरं म्हणजे कराड शहराजवळील जो कृष्णाबाई घाट आहे त्या कृष्णाबाई घाटाला पायऱ्यांना पाणी लागलेलं आहे आणि ते पाण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणावरती गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। एकंदरीत सातारा जिल्ह्यातील 6 धरणांमधून पाणी सोडलेलं आहे। त्यामध्ये धोम धरण, कनेर धरण, उरमोडी धरण, तारळी धरण या सर्व धरणांमधून पाणी सोडलेलं आहे। उत्तरामांड धरणातून पाणी सोडलेलं आहे। त्यामुळे कोयना आणि कृष्णा नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहायला मिळत आहे। सध्या कोयना धरणामध्ये आज सकाळी जो आकडेवारी आले त्यानुसार 90 TMC पाणीसाठा धरणामध्ये साठलेला आहे। आणि नवजा परिसरामध्ये आणि कोयना परिसरामध्ये गेल्या 24 तासात 200 मिलीमीटरहून अधिक पाऊस पडल्याची नोंद झालेली आहे। पश्चिम घाट परिसरात पाऊस सुरू असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वारंवार वाढवला जात आहे आणि त्याचा फटका आता नदीकाठच्या गावांना बसताना पाहायला मिळत आहे। कराड, सातारा जिल्ह्यातील अनेक गावं असतील जी कोयना नदीकाठी आणि कृष्णा नदीकाठी असेल, त्याबरोबर सांगली जिल्ह्यातील नदीकाठाच्या गावांनाही याचा फटका बसणार आहे। महत्त्वाचं म्हणजे सांगली शहराला आता या धरणातून सोडलेल्या पाण्याचा मोठा फटका बसू शकतो। न्यूज 18 मराठीसाठी विशाल पाटील, सातारा।